नमस्कार मित्रांनो. आस्क इन्शुरन्स म्हणजे जीवन व आरोग्य विमा हे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे आणि आपण मराठी भाषेतून प्रसंगी हिंदी आणि इंग्रजी भाषेतून विमाविषयक व म्युच्युअल फंड विषयक वेगवेगळी माहिती लोकांपर्यंत पोहोचवत असतो. आपला उद्देश हाच आहे की लोकांना सर्व माहिती चांगल्या पद्धतीने समजेल अशा पद्धतीने मांडणी करणे. आजचा जो व्हिडिओ आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आपण विमा कंपन्यांचे पेन्शन प्लॅन्स आणि त्याच्याशी कंपेअर करायला म्युच्युअल फंडातील फिक्स इन्कम म्युच्युअल फंड प्लॅन्स असं आपण एक कंपेअर जे आहे त्याच्यामध्ये करतो आहे. आणि ते करण्यासाठी आपण एक वेगळी रचना तयार केलेली आहे. त्याच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या ज्या विमा कंपन्या आहेत त्यांच्या ज्या पेन्शन प्लॅन्स आहेत त्या पेन्शन प्लॅन्सची माहिती पहिल्या भागात घेऊया आणि दुसऱ्या भागामध्ये त्याच पद्धतीने जर एखादा म्युच्युअल फंड घेण्यात आला तर त्याचं आकडेवारी कशी असेल आणि त्याच्यातले रिटर्न्स कसे मिळतील ह्याच्याबद्दलची आपण एक माहितीचा तक्ता बघूया. तेव्हा दोन्ही तक्ते बघत असताना तुम्ही मनामध्ये इन्शुरन्स कंपनीच्या पेन्शन प्लॅनमध्ये कशा पद्धतीची रचना आहे आणि तुम्हाला काय काय मिळणार आहे ते बघूया. आणि त्याच्यानंतर आपण म्युच्युअल फंडाची अशीच एखादी जर योजना आपण तयार केली तर तिथं आपल्याला कसे बेनिफिट मिळतील याचा आपण अंदाज घेऊया. तेव्हा आजचा व्हिडिओ आपल्याला जरूर आवडेल आणि तो आवडावा अशा पद्धतीने तयार करण्यात आलेला आहे. आणि आपल्याला नेहमीच आमचे व्हिडिओ आवडतात. आपण त्यासाठी खूप चांगले व्ह्यूज देता आणि आपण अजून सबस्क्राईब करायला सुरुवात केलेली नाही आहे. तेव्हा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमचा उत्साह वाढेल आणि आम्ही जास्तीत जास्त चांगले व्हिडिओज, माहितीपर व्हिडिओज आणि वेगवेगळ्या प्रकारची चांगल्या पद्धतीची आणि हेल्दी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू करू. तेव्हा जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो. आस्क इन्शुरन्स म्हणजे जीवन व आरोग्य विमा या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी मराठी आणि प्रसंगी इंग्रजी आणि हिंदी भाषेतून वेगवेगळी विमाविषयक माहिती तसेच म्युच्युअल फंड विषयक, गुंतवणूक विषयक माहिती घेऊन येत असतो. आणि ह्या माहितीच्या आधारे आपला उद्देश एवढाच आहे की प्रत्यक्ष जो गुंतवणूक करणारा व्यक्ती आहे त्याला जास्तीत जास्त चांगला लाभ कसा मिळू शकेल याचा प्रयत्न आपला असतो. आपल्याला आमचे व्हिडिओज आवडतात. आपण जास्तीत जास्त सबस्क्राईब करा की जेणेकरून आमचा उत्साह वाढेल आणि आम्ही जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचे व्हिडिओज आपल्यासाठी घेऊन येऊ शकतो. आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनच्या जीवन उत्सववर बेतलेला आहे. जीवन उत्सव हा जो प्लॅन अतिशय उत्तम प्लॅन आहे. याच्यामध्ये तुम्हाला एक लाईफ कवर मिळते आहे, जो जीवनभर लाईफ कवर मिळणार आहे तुम्हाला. प्लस तुम्हाला एक पेन्शन मिळणार आहे ठराविक कालावधीनंतर. कमीत कमी 1 वर्ष, जास्तीत जास्त 15 वर्ष डिफरमेंट पिरियड ठेवून तुम्ही याच्यामध्ये पेन्शन घेऊ शकता. त्याच्यानंतर गॅरंटेड ॲडिशन मिळणार आहे तुम्हाला. 40 रुपये गॅरंटेड ॲडिशन दिलेली आहे. जेवढी वर्ष आपण प्रीमियम पेईंग टर्म असेल आपली तेवढी वर्ष आपल्याला गॅरंटेड ॲडिशन मिळणार आहे. आणि ही गॅरंटेड ॲडिशन तुमच्या सम इन्शुअरवरती बेस करून दिली जाईल. याच्यामध्ये 3 ऑप्शन आहेत प्रीमियम पे करण्याचे. एक तर तुम्ही रेग्युलर प्रीमियम भरू शकता, म्हणजे साधारण 50,000 रुपये दर वर्षाला तुम्ही भरायचं ठरवलं तर 10 वर्ष किंवा 15 वर्ष तुम्ही तुमची ठराविक रक्कम दरवर्षी भरू शकता. ही रक्कम तुम्ही जे सम इन्शुअर घेणार आहे त्याच्या आधारावरती ठरवली जाते. त्याच्यानंतर दुसरं ऑप्शन आहे ते फ्लेक्झी ऑप्शन. ह्याच्यामध्ये तुम्ही रेग्युलर तर भरू शकता, सोबत काही ॲडिशनल ॲन्युटी मिळण्यासाठी तुम्ही काही ॲडिशनल प्रीमियमही भरू शकता मध्ये मध्ये. याच्यानंतर तिसरा ऑप्शन याच्यामध्ये जो आहे तो आहे लमसमचा, जो सर्वसाधारणपणे सर्वच लाईफ इन्शुरन्स पॉलिसीज ज्या असतात ज्याच्यामध्ये जीवन विमा आणि पेन्शन असं दोन्हीही दिलेलं असतं त्या पॉलिसीमध्ये तुम्हाला लमसम हाच कन्सेप्ट बेसिकली जास्तीत जास्त वापरला जातो. आता काही पॉलिसीजमध्ये तुम्हाला
तोच जो तुमची लमसम अमाऊंट जी आहे ती हळूहळू साठवण्याचा एक पर्याय दिलेला असतो, जेणेकरून आपण जे रेग्युलर कमाई करणारे लोक आहोत किंवा पगारदार नोकर आहेत किंवा बिझनेसमॅन आहेत, ज्यांच्याकडे लमसम असे पैसे जर नसतील तर ते त्या लमसमचे 10-20 तुकडे करून ते तुकडे दरवर्षी थोडे थोडे करून भरू शकतात. पण ह्याच्यामध्ये तुम्हाला लमसम घेण्यामध्ये जो पेन्शनचं पर्सेंटेज असेल ते पर्सेंटेज तुम्हाला, जर तुम्ही त्याचे तुकडे करून वार्षिक स्वरूपाने भरला तर तुम्हाला पेन्शन त्या प्रमाणामध्ये कमी मिळते असं तक्ता सांगतो. असं LICचा जो LICने जो तक्ता दिला आहे त्याच्यामध्ये असं दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर याचा तुम्हाला आणखीन काही फ्लेक्झिबल बेनिफिट्स आहेत. ते म्हणजे तुम्हाला मध्ये मध्ये पैसेही काढता येतात. 3 वेळा तुम्ही 60% जास्त नाही, पण 60% पैसे तुम्ही भरलेल्या पैशाच्या तुम्ही मध्ये मध्ये काढू शकता आणि हे 3 वेळा तुम्हाला काढायची परमिशन मिळते. प्रत्येक वेळेस तुम्ही जी रक्कम तुमच्याकडे साठलेली असेल त्या साठलेल्या रकमेच्या 60% पैसे तुम्ही काढू शकता. आणि तिसरा ह्याच्यातला चांगला बेनिफिट तो म्हणजे तुम्ही जे काही सम इन्शुर घेतलेली आहे त्याच्यावरती तुम्हाला 10% रिबेट मिळतो जर तुम्ही हे ऑनलाईन बाय केलं तर. आता आपण याचा तक्ता काय आहे तो बघूया. आणि हा तक्ता तुम्हाला उजव्या बाजूला, माझ्या डाव्या बाजूला तुम्हाला दिसेल. थोडंसं झूम करून पाहावं लागेल कारण यूट्यूबच्या ह्याच्यामध्ये आपला फ्रेम जी असते ती लहान असते. जर तुम्ही लॅपटॉपवर बघत असाल तर तुम्हाला बिना जास्त झूम करता येईल, सहज बघता येईल. पण जर मोबाईलवर बघत असाल तर तुम्हाला थोडंसं झूम करून बघावं लागेल. तर ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे की ॲन्युअल प्रीमियम जर 50,000 रुपये असेल इन्क्लुडिंग टॅक्सेस, अर्थात या 50,000वरती आता GST लागायला लागला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला GST अतिरिक्त भरावा लागू शकतो. आपण एक उदाहरण घेतलं आहे 45 वर्षाच्या व्यक्तीचं, की शेवटचा लास्ट बर्थ डेट त्याचा 45 असेल आणि त्याचा जो पेन्शन ॲन्युटंट असेल, म्हणजे ज्याच्याबरोबर त्यांनी ही ॲन्युटी घेतलेली आहे, ती पत्नी असू शकते, स्पाऊस असू शकतो, तर त्याचं वय 40 झालेलं आहे. आणि खाली एक तक्ता दिलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला साधारण 11 ऑप्शन दिलेले आहेत. माझ्या मते याच्यातले पहिले 2 आणि शेवटचे 2 हे महत्त्वाचे आहेत. बाकीचे मधले जे आहेत त्याला काही अर्थ नाही, म्हणजे ते तुम्ही नंतर वाचू शकता, पण ते बघून काही फारसा बोध होत नाही. पहिले 2 महत्त्वाचे आहेत. म्हणजे काय की पहिला जो आहे तो सर्वसाधारणपणे सर्वच पेन्शन प्लॅनमध्ये दिलेला असतो, की जर तुम्ही लाईफ टाईम पेन्शन घेतली आणि पेन्शन संपल्यानंतर म्हणजे तुमच्या मृत्यूनंतर तुम्हाला काहीही परत मिळू नये अशा पद्धतीची जर पेन्शन घेतली तर नेहमीच पेन्शनचा रेट जो आहे तो जास्त असतो. इथे तुम्हाला पेन्शनचा रेट साधारण 15% जाऊ शकतो. 15% तुमच्या एकूण जमलेल्या रकमेच्या वर 15% तुम्हाला पेन्शन दिली जाऊ शकते. अर्थात या 15% जी तुम्हाला पेन्शन मिळेल ती वार्षिक असेल, मासिक नसेल. मासिक जर घेतली तर आणखीन कमी होईल, म्हणजे तिचा दर आणखीन कमी झालेला असेल. मासिक साधारण 6.9 किंवा काहीतरी अशा पद्धतीने पेन्शन तुम्हाला मिळू शकते. त्याच्यानंतर जर तुम्ही ॲन्युटंटला पैसे परत मिळावे असं म्हटलं, म्हणजे तुमच्या नंतर हे तुम्ही जे भरलेले पैसे आहेत ते परत मिळाले पाहिजे असं जर तुम्ही म्हणत असाल तर मात्र तुम्हाला आणखीन पेन्शन कमी होईल आणि तुम्हाला पेन्शन कशी मिळेल ते तक्त्यामध्ये दाखवलेलं आहे. तेव्हा क्रमांक 1 आणि क्रमांक 2 हे तक्त्यामध्ये थोडं झूम करून तुम्ही पहा. आणि शेवटचा क्रमांक 8 आणि क्रमांक 9, हा 8 आणि 9वा क्रमांक माझ्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. तो म्हणजे जर जॉईंट लाईफनी जरी पॉलिसी घेतली असेल तर जॉईंट लाईफनी जर अशा पद्धतीने 5 वर्षा थांबून जर पेन्शन घेतली, म्हणजे डिफरमेंट पिरियड 5 वर्ष असेल, 10 वर्ष असेल किंवा 15 वर्ष असेल, तर किती पेन्शन मिळेल ते आपण या तक्त्यामध्ये बघू शकतो. त्याच्यानंतर खालीचा जो तक्ता आहे तो आहे लमसम अमाऊंट जर तुम्ही पे केली 5 लाख रुपये, तर 5 लाख रुपयाचे 1 वर्ष थांबून, 5 वर्ष थांबून, 10 वर्ष थांबून किंवा 15 वर्ष थांबून किती रक्कम तुम्हाला मिळू शकेल ते त्या तक्त्यामध्ये दाखवलेलं आहे. तेव्हा हा तक्ता आपण आवर्जून पहा
आणि या तक्त्याच्या माध्यमातून तुम्हाला जास्तीत जास्त याच्यामध्ये पेन्शन कशी मिळेल याच्याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. मी सोबत या प्लॅन संबंधात जी काही माहिती उपलब्ध आहे, त्रोटक माहिती ती याच्यात दिलेली आहे. तुम्हाला जर संपूर्ण प्लॅन समजून घ्यायचा असेल, तुम्हाला LICच्या साईटवर जाऊन हा प्लॅन समजून घेता येईल. आणि या प्लॅनचे जे की फीचर्स आहेत ते मी इथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही माझं मत विचाराल तर हा प्लॅन साधारण 5.5 ते 6% रिटर्न देणारा प्लॅन आहे. आणि त्या दृष्टिकोनातून याच्यामध्ये काही फार जास्त रिटर्न तुम्हाला मिळत नाही आहे. फक्त जे काही रिटर्न आहे ते गॅरंटेड आहे. आणि याच्यामध्ये गॅरंटेड हा शब्द असल्यामुळे तुम्हाला याचं महत्त्व वाढतं. आणि दुसरा याच्यातला जो भाग आहे तो म्हणजे लाईफ इन्शुरन्सचा, म्हणजे जीवन विमा. म्हणजे मृत्यूनंतर तुम्हाला तुम्ही जी काही सम इन्शुअर निवडलेली असेल ती सम इन्शुअर तुम्हाला गॅरंटेड मिळणार आहे. तेव्हा या 2 गोष्टींसाठी तुम्ही जर वार्षिक 50,000 रुपये किंवा लमसम 5 लाख रुपये देव करणार असाल तर तुम्ही जर देव केले तर तुम्हाला ही पॉलिसी सहज घेता येऊ शकेल. अधिक माहिती घेण्यासाठी तुम्ही LICच्या ऑफिशियल साईटवरती किंवा एखाद्या एजंटला भेटून तुम्ही पॉलिसी तुमच्या दृष्टीने टर्न करू शकता. तुम्हाला जर आमच्याकडून ही पॉलिसी बुक करून हवी असेल तर आम्ही तुम्हाला ही पॉलिसी बुक करून देऊ शकतो. याच्यानंतरचा जो भाग आहे तो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तो म्हणजे म्युच्युअल फंड आणि लाईफ इन्शुरन्स यांचा जर एखादा कॉम्बो प्लॅन तयार केला तर तो या जीवन उत्सव प्लॅनसारखाच कसा वर्क होईल ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद. आस्क इन्शुरन्स म्हणजे विमा, जीवन व आरोग्य विमा हे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे. आणि आपण आजच्या पुष्पामध्ये वेगवेगळ्या विमा कंपन्यांच्या पेन्शन प्लॅन्स आणि म्युच्युअल फंडाच्या बरोबर एक टर्म इन्शुरन्स कॉम्बो घेऊन कशा पद्धतीने आपण त्याचं कंपेअर करू शकतो असा एक प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला आहे. तेव्हा आपण जर एखादा विमा योजना, पेन्शन योजना जर घेऊ इच्छित असाल तर आपण आमच्या या कॉम्बोचाही सोबत अभ्यास करावा, की जेणेकरून आपल्याला जाणवू शकेल की कशा पद्धतीने आपण एखादा कॉम्बो घेऊनसुद्धा आपण अशा पद्धतीचे पेन्शन प्लॅन घेऊ शकतो. तेव्हा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक जी काय आपण करणार आहोत ती पूर्णपणे नॉन गॅरंटेड असेल. त्याच्यामध्ये जो मिळणारे रिटर्न्स आहेत तेही नॉन गॅरंटेड असतील. म्हणजे सर्वसाधारण जर बघितलं तर गेले 35 वर्ष म्युच्युअल फंड 40 वर्ष बाजारामध्ये आहे आणि चांगल्या पद्धतीने रिटर्न मिळवून देत आहे. तरीसुद्धा भविष्याच्या दृष्टिकोनातून जर विचार केला म्युच्युअल फंडाचं जे रिटर्न आहे ते सांगता येत नाही अशा पद्धतीचं आहे. आपण जी काही आकडेमोड केलेली आहे ही आकडेमोड फक्त तुमच्या ध्यानात यावं इतक्याच दृष्टिकोनातून आपण ती केलेली आहे. याच्यामध्ये आपण जो रेट धरलेला आहे तो आहे 15%. म्हणजे तुम्हाला जर रिटर्न जो आहे तो 15% प्रमाणे जर मिळाला आणि 8% मिळालेल्या रकमेवरती 8% जर तुम्ही पेन्शन घेतली, मासिक पेन्शन, तर ती किती असेल आणि ती कशी असेल याच्याबद्दलची आपण माहिती या चार्टमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा आपण हा चार्ट बघावा आणि याचा विचार करावा. या चार्टच्या माध्यमातून मी असं सांगू इच्छितो की एक म्युच्युअल फंडाचं एक स्कीम घ्यावी. अर्थात स्कीमची निवड करण्यासाठी तुम्ही आमच्या बाकीचे व्हिडिओज बघू शकता, याच्यामध्ये आपण स्कीमबद्दलची माहिती देत असतो. तेव्हा स्कीम आपण स्वतः निवडावी, त्याचा अभ्यास करावा आणि सोबत तुम्हाला एक इन्शुरन्सचं टर्म इन्शुरन्स तुम्ही सोबत घ्यावा, की जेणेकरून जो लाईफ इन्शुरन्सचा पार्ट आहे तो याही प्लॅनमध्ये तुम्हाला उपभोगता येईल. मात्र या प्लॅनमध्ये तुम्ही जर बारकाईने बघितलं तर तुम्हाला असं दिसून येईल की LICच्या पेन्शन प्लॅनपेक्षा हा जो म्युच्युअल फंडाचा पेन्शन प्लॅन आहे म्हणजे फिक्स मासिक इन्कम फंड जो प्लॅन आहे हा खूप उजवा आहे आणि ह्याच्यामधले बेनिफिट्स खूप प्रचंड आहेत. तेव्हा आपण एक साधारण उदाहरण घेऊया की एखादा व्यक्ती जर 5,000 रुपये जर दरमहा 15 वर्षाकरता गुंतवणूक करत असेल
तर त्याच्याकडे जी रक्कम उपलब्ध होते ती होते 33,84,350 आणि हे 15% दर आपण कंपाऊंडिंग धरल्यामुळे रक्कम एवढी प्रचंड झालेली आहे. आणि याच्यामध्ये मासिक पेन्शन त्यांनी 8% घ्यायचं जर ठरवलं तर 8% मासिक पेन्शन होते साधारण 22,562 रुपये. आणि ज्यावेळेस 15 वर्ष जर लगातार पेन्शन घेतली असं आपण म्हटलं तर 15 वर्षाच्या मुदतीनंतर त्या व्यक्तीकडे किती रक्कम शिल्लक राहते, तर त्या व्यक्तीकडे पुढेही ही जी पेन्शन आहे घेतल्यानंतर जी मूळ रक्कम आपण गुंतवलेली आहे ती म्युच्युअल फंडामध्ये नेहमी वाढत असते आणि ती 10% वाढली असं आपण गृहीत धरलेलं आहे, 10 ते 12%, तर ती रक्कम होते 1,29,00,000 रुपये. अशा पद्धतीने आपण 5,000चं 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष आणि त्याचप्रमाणे आपण 5,00,000 रुपये लमसम भरलेली आहे. 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष आणि 30 वर्ष असा आपण हा चार्ट तयार केलेला आहे. तेव्हा आपण या चार्टचा सर्वांगीण विचार करावा. या चार्टमध्ये दिलेले जे आकडे आहेत ते 15% आहेत असं गृहीत धरलेलं आहे आणि अर्थात 15% मिळतील की नाही मिळतील हे बाजार ठरवेल. त्याच्यामुळे हे अनिश्चित आहे किंवा अनसर्टन आहे किंवा सांगणं कठीण आहे. तेव्हा तुम्ही तुमच्या पद्धतीने म्युच्युअल फंडाचा अभ्यास करावा आणि म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करावी. आणि जर या पद्धतीने तुम्ही म्युच्युअल फंड पेन्शन इन्कम प्लॅनसाठी जर तुम्ही किंवा पेन्शन प्लॅन म्हणून जर तुम्ही म्युच्युअल फंड घेत असाल तर सोबत एक तुम्ही टर्म पॉलिसी 50,00,000 रुपयाची जर घेतली तर त्या टर्म पॉलिसीचा प्रीमियम किती येईल तोही मी खाली एक अंदाज यावा म्हणून दाखवलेला आहे. की 40 वर्षाची पॉलिसी 35 वर्षापर्यंतच्या व्यक्तीने घेतली तर साधारण 25,000 रुपये वार्षिक प्रीमियम द्यावा लागेल त्याला आणि तो प्रीमियमही त्याला फक्त 15 वर्ष द्यायचा आहे आणि त्याला 50,00,000चं एक कवर लाईफ टाईमसाठी मिळेल आणि जोपर्यंत जेव्हा त्याचा मृत्यू होईल त्यावेळेस त्याच्या वारसाला 50,00,000 रुपये मिळतील. आणि शिवाय जे म्युच्युअल फंडातली अमाऊंट आहे ती तो त्याला मिळणारच आहे आणि ती तो जे काही म्युच्युअल फंडामध्ये त्याला मासिक इन्कम घेतोय तो गॅरंटेड इन्कम, त्या इन्कममधून हा 25,000 प्रीमियम त्यांनी भरायचा आहे. तर एक साधारण अंदाज बांधला तर 25,000 रुपये किंवा 20,000 रुपये 5 वर्ष 15 वर्ष भरलेल्या उदाहरणामध्ये जर आपण बघितलं तर हा प्रीमियम काहीच नाही आहे. आणि तोच जर 5,000 रुपये कोणी 30 वर्षाकरता भरत असेल आणि 30व्या वर्षी जर तो 15 वर्षाचा हा प्लॅन घेत असेल, 30 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर तो हा प्लॅन जर घेत असेल तर त्याच्यासाठी पण हा अतिशय उत्तम प्लॅन आहे. अर्थात हा जो 40 वर्षाचा जो लाईफ इन्शुरन्सचा प्लॅन आहे हा प्लॅन तुम्हाला ज्यावेळेस तुमची ही म्युच्युअल फंडाची मुदत संपेल त्यावेळेस घेता येईल किंवा जर म्युच्युअल फंडासोबत घ्यायचा असेल तर तुम्हाला हा प्रीमियम सोबत भरावा लागेल. जो मासिक इन्कम सुरू होईल तुमचं ते 15व्या वर्षी सुरू होईल. त्याच्यामुळे त्याच्यानंतर तुम्हाला याची जे काही बेनिफिट आहेत ते मिळायला लागतील. तेव्हा तुम्ही असा त्या पद्धतीने विचार करावा असं माझं म्हणणं आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण लाईक शेअर करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोचवा आणि त्यांना सांगा की एक फिक्स मंथली इन्कम प्लॅन म्युच्युअल फंडाचा घेऊन ते त्यांच्या पेन्शनची गरज भागवू शकतात. आणि याच्यात गॅरंटी नाही आहे ही गोष्ट खरी आहे, पण तरीही गॅरंटेड प्लॅन जो वर मी दिलेला आहे जीवन उत्सव त्याच्या तुलनेमध्ये हा प्लॅन अतिशय उजवा आहे. आणि या पद्धतीने जर रचना करून तुम्ही एखादी गोष्ट उभी केली तर त्याचा तुम्हाला जास्तीत जास्त लाभ मिळू शकेल. आमचे व्हिडिओज तुम्हाला नेहमीच आवडतात आणि आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. आणि असेच व्हिडिओ आम्हाला आणखीन जास्त बनवण्याची प्रेरणा देण्यासाठी आपण आमच्या व्हिडिओजना लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोचवा. धन्यवाद.